जय हरी. अष्टवक्र महागीता एपिसोड नंबर 6. मागच्या भागात आपण पाहिलं की आपण आरशात दिसणारे प्रतिबिंब नसून आरशाबाहेर उभे असलेले स्वयंप्रकाशित चैतन्य आहोत. आज आपण पहिल्या अध्यायाच्या अंतिम आणि सर्वात क्रांतिकारक शिखरावर पोहोचलो आहोत. आज ऋषी अष्टवक्र जनकाला असा एक महामंत्र देणार आहेत जो मानवी बुद्धीचे सर्व स्तर एकाच फटक्यात बाजूला सारून टाकतो. अष्टवक्र म्हणतात, जो स्वतःला मुक्त मानतो तो मुक्तच आहे, आणि जो स्वतःला नेहमी बंधनात अटकलेला मानतो तो बंधनातच राहतो. या संसारात ही म्हण अगदी खरी आहे की जैसी मती वैशी गती. श्रोत्यांनो, आपण लहानपणापासून आजवर स्वतःला काय समजावून सांगत आलो आहोत? मी एक पापी माणूस आहे, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहे, मी संसारात अटकलोय, माझं मन खूप चंचल आहे. अष्टवक्र म्हणतात, हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही स्वतःला जे मानता, हळूहळू तुमची मानसिकता आणि तुमची गती तशीच बनत जाते. जर तुम्ही स्वतःला सतत कैदी मानत राहाल तर जगातील कोणताही गुरु तुम्हाला कधीच मुक्त करू शकणार नाही. मुक्ती ही कुठून तरी विकत आणायची गोष्ट नाही, ती तुमच्या आतमध्येच आहे, तिचा स्वीकार करायचा आहे. ते म्हणतात, हे जनका, तू केवळ शुद्ध ज्ञानस्वरूप आहेस. या निश्चयाच्या अग्नीने किंवा ज्ञानरूपी तलवारीने या शरीराच्या आणि अज्ञानाच्या बंधनाला आत्ताच कापून टाक आणि सुखी हो. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम महाराजांनी एक अभंगात या स्थितीची किती सुंदर साक्ष दिली आहे. तुकोबाराय म्हणतात की आम्ही आता मुक्त झालो आहोत आणि या सुखाच्या सोहळ्यात आनंदी आहोत. त्यांनी मरणाची किंवा पुढच्या जन्माची वाट पाहिली नाही, त्यांनी जिवंतपणे स्वतःची मुक्ती अनुभवली. अष्टवक्र माऊली जनकाला यात जिवंतपणेच्या मुक्तीचे सूत्र देत आहेत. एक सोपे व्यावहारिक उदाहरण पाहूया. सर्कसमध्ये जेव्हा एखाद्या हत्तीच्या पिल्लाला आणले जाते तेव्हा त्याला एका लहान साखळीने खांबाला बांधले जाते. ते पिल्लू लहान असताना ती साखळी तोडण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते अपयशी ठरते. हळूहळू त्या पिल्लाच्या मनात पक्के बसते की मी ही साखळी कधीच तोडू शकत नाही. पुढे जेव्हा तो हत्ती प्रचंड मोठा आणि शक्तिशाली होतो तेव्हाही त्याला एका साध्या दोरीने बांधले जाते. तो हत्ती एका झटक्यात ती दोरी तोडू शकतो, पण तो प्रयत्नच करत नाही. का? कारण त्याच्या शरीराला दोरीने नाही तर त्याच्या मनाने त्याला बंधनात ठेवले आहे. आपली अवस्था सुद्धा या सर्कसच्या हत्तीसारखी झाली आहे. आपण लहानपणापासून मनाच्या आणि शरीराच्या बंधनांना एवढं सत्य मानून बसलेलो आहे की आपण त्या पलीकडे असलेला आपला मुक्त आत्मा कधी पाहतच नाही. अष्टवक्र माऊली म्हणतात, ती दोरी आत्ताच तोडून टाका. तुम्ही मुळातच मुक्त आहात. फक्त त्या मुक्तीचा आत्ता याच क्षणी स्वीकार करा. म्हणून आजच या पहिल्या अध्यायाच्या अंतिम भागाचा निरोप घेताना ही गोष्ट मनात कोरून ठेवा. तुम्ही शरीराच्या पातळ्यावर कितीही कष्टात असला
तरी अंतर्मनातून तुम्ही नित्य शुद्ध आणि बुद्ध चैतन्य आहात। उद्यापासून आपण अष्टवक्र महागीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, जिथे अष्टवक्रांचे हे शब्द ऐकून राजा जनकाला जो महासाक्षात्कार होतो। राजा जनक अहोभावाने जे उद्गार काढतात ते ऐकून तुमचे डोळे उघडतील आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा। भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी। जय हरी।